श्री स्वामी समर्थ. यावर्षी 7 डिसेंबर रविवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. डिसेंबर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अखुरत संकष्टी असे म्हणतात. शास्त्रानुसार चतुर्थी विशेष मानली जाते. ही तिथी गणपती बाप्पांना प्रिय आहे. हा दिवस आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तसेच या दिवशी कोणती विशेष उपाय केल्याने बाप्पा आपली इच्छा पूर्ण करतात. संकष्टी चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्यात आली की तिचे महत्त्व कितीतरी पटीने वाढते. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि तिची विविध पूजा करणाऱ्या घरात ती आगमन करते. या दिवशी गणपतीसह माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो. यावर्षी 7 डिसेंबर 2025 वार रविवार या दिवशी सायंकाळी 6:24 चतुर्थीला प्रारंभ होणार आहे आणि 8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:03 चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे. 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 8:35 चंद्रोदयाची वेळ आहे. हे व्रत चंद्रोदयानंतरच पूर्ण होते, त्यामुळं चंद्रदर्शनाला या व्रतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता इच्छापूर्तीसाठी मार्गशीर्ष संकष्टीला योग्य पूजाविधी करणे महत्त्वाचे आहे. या दिवशी कोणते सोपे उपाय करावेत याची पूजाविधी आपण जाणून घेऊयात. संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. लाल रंग शुभ मानला जातो, त्यामुळे शक्य असल्यास लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर बाप्पांसमोर हात जोडून आपली इच्छा संकल्प करावा आणि त्यानंतर देवघरातील गणपतीची मूर्ती, प्रतिमा त्याची स्वच्छ पूजा करून त्याची मांडणी करावी. तसेच त्या दिवशी गणपती बाप्पांना लाल रंगाची फुले वाहावी, कारण गणपती बाप्पांना विशेष करून लाल रंगाची फुले आवडतात. त्यामुळे आवर्जून तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा आणि लाल फुले अर्पण करावीत. दुर्वा तुम्ही 21 दुर्वांची जुडी करून वाहू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांसमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि गणपती बाप्पांना आरती करून घ्यावी. तसेच या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय करू शकता. या दिवशी तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचे पठण करू शकता. हेच ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकता. तसेच या दिवशी तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या आधी गणपती बाप्पांसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. असं केल्याने नकारात्मक शक्ती कमी होऊन सकारात्मक शक्तीची वाढ होते. त्यानंतर पुढील उपाय हा तुम्हाला सायंकाळी करायचा आहे. सायंकाळी आपल्याला देवासमोर दिवाबत्ती झाल्यावर धूप दीप लावल्यानंतर तुम्हाला देवासमोर बसून एक नारळाचा छोटा तुकडा किंवा एखादी नारळाची वाटी घ्यायची आहे. ती बाकी तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्यावर 1-2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या वड्यात जोपर्यंत प्रज्वलित होत आहेत तोपर्यंत तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. असे केल्याने तुमच्या घरातील ज्या काही इडापिडा संकटे आहेत, तुमच्या मागे लागलेली तिची विघ्ने आहेत, ती सर्व दूर होतील. यानंतर तुमची जी इच्छा असेल ती तुम्हाला गणपती बाप्पांसमोर हात जोडून व्यक्त करायची आहे. त्यानंतर जो आपला हा खोबऱ्याचा तुकडा आहे किंवा वाटी असेल ते आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही. ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या वाहत्या पाण्यातही सोडू शकता. तुम्ही त्या दिवशी दानधर्म करावा. या दिवशी दानधर्म केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळतील. तसेच या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना गोड पदार्थ दान केल्याने आपली इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
विशेषतः लाडू दान केलेले विशेष लाभ मिळतात असे मानले जाते. तसेच या दिवशी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे या दिवशी तुम्हाला तुमच्या इथे जर गाय असेल तर त्या दिवशी आपल्याला गाईला गूळ, हरभरा डाळ आणि हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. असे केल्याने आपल्याला गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो. तसेच असे केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याशी आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तसेच या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना 21 मोदकही अर्पण करू शकता. गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत किंवा या दिवशी तुम्ही मोदकाचा प्रसादही सर्वांना वाटू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथानंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.